नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज आणि आज आपण एका पेंटिंगचा रिव्ह्यू करणार आहोत. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडेल आणि खूप इंटरेस्टिंग वाटेल. तर पहिल्यांदा मी सांगेन की ही पेंटिंग कोणाची आहे. ज्यांची पेंटिंग आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतो आणि नंतर ही पेंटिंग कोणी बनवलेली आहे आणि ही पेंटिंगबद्दल काय म्हणतात त्याला थोडीशी आणखीन माहिती देतो की या पेंटिंगमध्ये नेमकं आपल्याला काय काय पाहायचं आहे काय नाही. तर चला आपण ते माहिती देऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा तर ही पेंटिंग जी आहे ती श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांची आहे. सवाई माधवरावांचा जन्म 18 एप्रिल 1774ला झालेला होता आणि त्यांचा मृत्यू 27 ऑक्टोबर 1795ला झालेला होता. ही जी पेंटिंग आहे ती बनवलेली आहे 1792मध्ये. म्हणजे सवाई माधवराव फक्त 18 वर्षांचे होते तेव्हाची ही पेंटिंग आहे. आता हे सवाई माधवराव कोण होते तर हे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. म्हणजे त्या काळातलं भारतातलं सगळ्यात मोठं साम्राज्य मराठा साम्राज्य होतं आणि त्याचे पंतप्रधान म्हणजे जे सगळं ज्यांच्या कंट्रोलमध्ये सगळी सत्ता होती ते सवाई माधवराव होते. तर आपण एकदा परत त्यांचं थोडीशी अजून माहिती घेऊयात. आता ही जी पेंटिंग आहे ही कोणी बनवलेली आहे तर ही पेंटिंग बनवलेली आहे एक आर्टिस्ट आहे ज्याचं नाव आहे जेम्स वेल्स नावाचं. जेम्स वेल्स हा आहे स्कॉटलंडचा माणूस. स्कॉटलंडला ते 1792मध्ये बनवलेली होती आणि त्याच्याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष समोर बसून ही पेंटिंग काढलेली आहे. आणि हा एक स्कॉटिश माणूस होता, स्कॉटलंडचा होता. तो तिकडून भारतात आलेला होता. तर भारतात मुंबईमध्ये आलेला होता. तर मुंबईमध्ये ते ईस्ट इंडिया कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्स होते त्यांनी त्याला सांगितलं की तुला म्हणजे इथं मुंबईला राहून काही कमिशन्स वगैरे नाही मिळणार, म्हणजे पेंटिंग बनवायचे तुला काही मिळणार नाहीत. जर तुला म्हणजे तुझं जर करिअर करायचं असेल तर तुला पुण्याला जावं लागेल. तर हा माणूस 1792मध्ये इथं पुण्याला आलेला होता. 1 जुलै 1792ला तो इथं आलेला होता. पहिल्यांदा तो असा फॉर्मली सवाई माधवरावांना भेटलेला होता. नंतर 5 तारखेला तो महादजी शिंदे यांनासुद्धा भेटलेला होता. 5 तारखेला नाना फडणवीस यांनासुद्धा भेटलेला होता. तर मग यांना एवढ्या सगळ्या लोकांना तो भेटला आणि नंतर त्यांनी काही पेंटिंग्स बनवल्या आणि त्या काळातल्या मोठमोठ्या लोकांना त्या पेंटिंग्स ज्या होत्या त्या खूप आवडलेल्या होत्या. तर मी इथं हे पेंटिंग्समध्ये काय काय फीचर्स आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जर का तुम्ही इथं पाहिलं तर हे जो आहे हा हिऱ्याची कलगी आहे. म्हणजे कलगी म्हणजे असं एक काय म्हणतात त्याला पगडीवरती वगैरे. तर तुमच्या असा हे हिऱ्यांचा एक त्याला कलगीच म्हणतात. कलगीचा अर्थ असतो की म्हणजे ते काय म्हणतात त्याला हा एक पगडीच्या वरचा भाग असतो ज्याने पगडीची वगैरे शोभा वगैरे वाढत असते. तर ही जी पगडी आहे तर तुम्ही पाहू शकता ही पेशवाई पगडी आहे. याच्यावरती कलगी इथं लागलेली आहे. नंतर दुसरं तुम्ही पाहू शकता की आता हा जो आहे याला म्हणतात शिरपेच. शिरपेचचा अर्थ असतो म्हणजे शिर म्हणजे तिथं असं एक ब्रोच टाईपचं एक दागिना असतो. तुम्ही जर का नीट पाहिलं ना तर हा जसा प्रकाश रिफ्लेक्ट करतोय हे सगळे ॲक्च्युअलमध्ये हिरे आहेत त्या काळातले. आणि त्या काळामधले हिरे जे असायचे ते फक्त भारतातच भेटायचे आणि तेही मध्य प्रदेशमध्ये आणि हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये काही स्पेसिफिक ठिकाणीच अशा खाणी अवेलेबल असायच्या जिथे हिरे मिळायचे. त्यामुळे हिरे त्या काळात असणं म्हणजे इनडायरेक्टली हिरे वापरणं म्हणजे त्या काळामध्ये एक्स्ट्रीम रेअर गोष्ट होती की म्हणजे तुम्ही हिऱ्याचे दागिने वापरत आहात. तर इथं पाहत आहात तुम्ही की इथं एक मोती आहे. मोत्यांना पण त्या काळामध्ये खूप प्रचंड किंमत होती. आजकाल जसे कल्चर्ड मोती आहे तसे त्या काळात अवेलेबल नसायचे आणि नॅचरलच मोती असायचे. आणि मोती कधीही नॅचरली राऊंड नसतात, ते थोडंसं
ओबडधोबड आकाराचे असतात, म्हणून एकदम परफेक्ट राऊंड असे मोती त्या काळात मिळायचे नाही. त्यामुळे आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे हिऱ्याचा शिरपेच आहे, म्हणजे ते प्रचंड श्रीमंत होते. ऑब्व्हियसली त्यांना श्रीमंतच म्हणायचे सगळेजण. नंतर आपण इकडं पाहू शकतो की हा आहे मोत्यांचा तुरा, आणि हा पगडीला असं बांधलेला हा मोत्यांचा तुरा आहे. नंतर इथं पाहू शकतात की त्यांनी हा असा टिळा लावलेला आहे, वैष्णव जसा टिळा लावतात तसा हा यू आकाराचा असा टिळा आहे. आणि नंतर तिथं असा डॉट जो दिलेला आहे त्याला बुक्का म्हणतात. नंतर जर का तुम्ही पाहिलं तर इथं कानामध्ये, तर हे कानामधले हे कानातलेच म्हणतात ऑब्व्हियसली, त्या कानातले किंवा डूल म्हणतात त्यांना, इयरिंग्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. तर त्या काळामध्ये जे स्टाईल होती, म्हणजे माणसं पण त्या काळामध्ये कानातले घालायचे. इवन आजही पाहिलं तर मॅक्सिमम हिंदू लोक जे आहे ते कानामध्ये छिद्र करतात, ते ह्याच कारणाने, कारण की आपलं एक ट्रेडिशन असायचं की त्या काळामध्ये कानामध्ये काही ना काहीतरी दागिना घालायचेच लोक. तर हे कशा प्रकारचे डूल असायचे, तर अशी पतलीशी अशी सोन्याची अशी रिंग, आणि त्याच्यामध्ये असा मोती असा अडकवलेला असायचा. तर असे 2 यांचं हे पेअर आहे. इथं जर का तुम्ही पाहू शकता तर हे असे 2 सोबत असे जोडलेले आहेत. तर हे पण खूप त्या काळामध्ये खूप महाग असायचे, कारण मोती आणि सोन्यांनी ते बनलेले असायचे. नंतर तुम्ही पाहू शकतात की हे जो ड्रेस आहे इथं, याला अंगरखा म्हणतात, आणि हा पूर्ण शुभ्र पांढरा असा अंगरखा त्या काळामध्ये लोक घालायचे. नंतर तुम्ही पाहिलं हा दागिना इथं, ओके, तर हा दागिन्याला याला कंठी म्हणतात, कंठी. आता ह्या कंठी म्हणजे कंठी कशामुळे म्हणायचे की कारण कंठाच्या जवळ असायचं, इथं गळ्यापाशी कंठाच्या जवळ, म्हणून कंठी म्हणायचे त्या काळामध्ये. तर हा बनवलेला आहे मोत्यांपासनं, आणि जर का तुम्ही या मोत्यांची साईज पाहिली तर हे प्रचंड मोठे मोती आहे, आणि त्या काळामध्ये एवढे प्रचंड मोठे मोती हे खूप प्रचंड महाग असायचे. नंतर जर का तुम्ही इथं पाहिलं तर इथं एक असं पेंडंट आहे या आकाराचं. तर असं, तर हे सगळे 1 2 3 आणि हे 4 एकदम मोठे मोठे हिरे आहेत त्या काळातले. आणि त्याला खाली असं एक हे पाचूचं असं काय म्हणतात त्याला, पेंडंट टाईपचं असं लटकवलेलं आहे. आणि पाचू पण म्हणजे आजही महाग आहेत, त्या काळामध्ये तर म्हणजे खूपच महाग असायचे ते. तर हे पाचूच आहे, पण याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसते की किती सुंदर हे दागिने ॲक्च्युअलमध्ये आहेत. नंतर हा एवढा मोठा हा जो आहे तो मोत्यांचा हार आहे, जर का तुम्ही पाहिलं, ओके. तर हा जो आहे हा मोत्यांचा एवढा मोठा कंठा आहे. परत ही जी आतून एक माळ दिसते थोडीशी ब्लॅक दिसते, पण जर का तुम्ही डिटेलमध्ये पाहिलं तर ती थोडीशी अशी हिरवट आहे. जर का तुम्ही थोडंसं आणखीन झूम करून पाहिलं, मी ट्राय करतो झूम करायचं याच्यावरती. तर हे ओके, तर हे ॲक्च्युली इथं त्याचा प्रकाश पण पडलेला, त्यांनी पेंटरनी इथे बनवलेला आहे. हा प्रकाश पडलेला आहे आणि तो थोडंसं हलका असा हिरवट असा प्रकाश दिसतोय, म्हणजे ही ॲक्च्युली आहे पाचूची माळ. पाचू म्हणजे एम्ब्रॉयडर्ड जो हिरवा कलरचा स्टोन असतो, ही पाचूची माळ आहे. नंतर इथं जर का तुम्ही पाहिलं तर त्यांनी त्याला अंगावर असा अंगरखा घेतलेला आहे, आणि हा पूर्ण सिल्कपासून बनलेला आहे. याच्यामधून आपल्याला क्लिअर कट दिसतंय. ॲक्च्युली जर का आपण पाहिलं म्हणजे की पेंटिंगचं महत्त्व काय आहे, कशामुळे आहे, कारण की ॲक्च्युअलमध्ये मराठा साम्राज्य कसं दिसत होतं, काय दिसत होतं, लोक कसे दिसत होते, याच्या पेंटिंग्स वगैरे तर त्यांनी बनवलेल्या आहेत, पण ते तेवढ्या रिअलिस्टिक नाही मिळत आपल्याला. आणि काय म्हणतात त्याला,
हे काय म्हणतात त्याला. आणि आपल्याला माहिती आहे की ही जी पेंटिंग आहे ती प्रत्यक्ष समोर बसून या जेम्स वेल्सने समोर बसून काढलेली आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की हे ॲक्च्युअलमध्ये असेच दिसत होते. आणि किती सुंदर फोटो आहे पहा, म्हणजे ॲक्च्युअली प्रत्यक्ष फोटो काढल्यासारखंच असा भास होतो. तर त्यामुळे ही पेंटिंग जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर म्हणजे त्या काळामध्ये रॉयल लोक कसे राहत होते, कसे दिसत होते, कसे दागिने घालायचे, कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे याची पण आपल्याला माहिती मिळते. जर का तुम्हाला जर काही माहिती आवडलेली असेल तर लाईक करा, आणि आवडलाच असेल तर शेअर पण करा. थँक्यू सो मच.